नमस्कार मित्रांनो. मला एकदा ऐश्वर्या रायचा कॉल आला आणि आमचं काय बोलणं झालं बघा, की त्या दिवशीच पार्ट भाऊ आला तिचा फोन. मी म्हणलं, "हॅलो सांग तू बोलू राहिली कोण?" तर हिट गावत मले म्हणे, "हाय." मी म्हणलं, "राम राम बोला कसं काय?" तर ती मले म्हणे, "मी ऐश्वर्या राय बोलू राहिली." मी म्हणलं, "मग एवढी काऊन येऊन राहिली?" "तुम्हाले पाहायला येतो म्हणे दुपारी." मग ही जी बडकली ना भाऊ जशी अडकी त्या सुपारी. नवऱ्या संग म्हणे माझ्या जमून नाही राहिलं, सासू संग म्हणे माझ्या पटून नाही राहिलं. नवरा तर बापा पुढे टरकल्यासारखं करते आणि बुडाय आता या वयात जरा सरकल्यासारखंच करते. बाय म्हणून तिनं भाऊ फोन ठेवला खाली. बाय म्हणून तिनं भाऊ फोन ठेवला खाली. म्हणलं आता तर आपली पंचायत झाली. मुंबईत दुसरं कोणतं पोट्टच नसल आणि पुऱ्या हिंदुस्थानात मीच का आलो पसंत. काळजी कायले करावं म्हणले जमते आपली भट्टी आणि दुसरं कोणी असलं तरी झकास आहे पोट्टी. मग मायला म्हणलं, "माय तू स्वयंपाक ठेव करून, ज्वारीच्या भाकरी आणि बेसन ठेव वरून." मग नाक्यावर जाऊन तिची वाट पाहिली. खळंग धळंग रस्त्यानं ती आटोत बसून आली. तोंडाली पावडर, गालाले लाली, तिले पाहून महाजीव करे वर खाली. ती माया मायले म्हणे, "माय पसंत आहे मले पोरग." ती माया मायले म्हणे, "माय पसंत आहे मले पोरग." दोन हात राहिला होता माझ्यासाठी स्वर्ग. खरं सांगतो भाऊ, त्या दिवशी ऐश्वर्या झाली असती माझ्या घरची सून, पण तितक्यातच राजा मी उठलो झोपेतून. धन्यवाद.